चटकदार बाई मोहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण दिवाळी स्पेशल भाजणीची चकली बनवलेली आहे। एकाच व्हिडिओमध्ये आपण भाजणीही तयार केलेली आहे आणि त्याचबरोबर खुसखुशीत अशी भाजणीची चकलीही बनवलेली आहे। अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण ही भाजणी तयार केलेली आहे। चकलीला अगदी काटेही छान पडलेले आहेत आणि अगदी कुरकुरीत चकली तयार झालेली आहे। चकली पण आपण अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे। साधारण आपण 2 किलोची भाजणी या ठिकाणी आपण काढलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही भाजणी आणि चकली बनवून पहा, चकली अप्रतिम होते। अगदी संपेपर्यंत चकली कुरकुरीत राहते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी, दिवाळी रेसिपी, गोडाच्या रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर सर्वप्रथम आपण भाजणी तयार करून घेऊ। या ठिकाणी आपण दोन्ही प्रकारे साहित्य मोजून घेणार आहोत, वाटीच्या साहाय्याने पण आणि वजनाने पण। तर या ठिकाणी आपण 4 वाटी तांदूळ घेतलेला आहे। आता माझ्याकडे जी वाटी आहे ती मी वापरलेली आहे। तुम्ही कोणतंही भांडं वापरलं तरी चालेल, काहीच हरकत नाही। आता माझ्याकडे हे छोटं वेट मशीन आहे। जर तुमच्याकडे असं वेट मशीन नसेल तर किंवा बाजारातूनच तुम्ही साहित्य मोजून आणू शकता। तर ह्या ठिकाणी आपण 1 किलो तांदूळ घेतलेला आहे। आता हरभरा डाळ घ्यायची आहे। हरभरा डाळ आपण 2 वाटी घेणार आहोत, म्हणजे तांदूळ जर आपण 4 वाटी घेतला तर हरभरा डाळ 2 वाटी घ्यायची आहे, म्हणजे थोडक्यात अर्धा किलो हरभरा डाळ घ्यायची आहे। ही भाजणी जी आहे ही 2 किलोची भाजणी आहे। आता आपण उडीद डाळ 1 वाटी घेणार आहोत, म्हणजे थोडक्यात 225 ग्रॅम उडीद डाळ घेतलेली आहे। फुटाणा डाळ 1 वाटी घ्यायची आहे। वजनी 135 ग्रॅम फुटाणा डाळ घ्यायची आहे। पोहे आपण घेणार आहोत 1 वाटी, 75 ग्रॅम पोहे घ्यायचे आहे। अख्खे धने अर्धी वाटी घेणार आहोत, वजनी आहे 43 ग्रॅम। आणि 2 चमचे आपण जिरे घेणार आहोत, ते साईडलाच घेऊयात। काही मोजक्या साहित्यामध्येच खुसखुशीत अशी चकली बनवणार आहोत आणि खूप सुंदर चकली होते। पुन्हा एकदा बघूयात आपण काय काय साहित्य घेतलं आहे। तर 4 वाटी आपण तांदूळ घेतलेले आहेत, 2 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीच्या साहाय्याने आपण 1 वाटी फुटाणा डाळ घेतलेली आहे, 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे, 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत, 2 चमचे जिरे घ्यायचे आहे। सर्वप्रथम आपण तांदूळ हे पुसून घेणार आहोत। तांदूळ व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत मी, आता ते फक्त पुसून घ्यायचे आहेत। काही लोक हे तांदूळ धुवून पण घेतात, तर तुम्ही धुवून पण घेऊ शकता। मग धुवून घेतल्यानंतर अर्ध्या तासासाठी ते सुकवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण भाजायला घ्यायचे आहेत। मी तांदूळ नेहमी पुसूनच घेते, तर आपण तांदूळ स्वच्छ पुसून घेतलेले आहेत। चला मग तर आता आपण तांदूळ भाजायला घेऊयात। एकदा कढई गरम झाली की मध्यम आचेवर आपण गॅस ठेवणार आहोत आणि तांदूळ आपण 10 ते 12 मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत। 10 ते 12 मिनिटात तांदूळ भाजून होतात, कारण आपण हे धुतलेले नाहीयेत। हे जर तांदूळ तुम्ही धुतले असतील किंवा ते थोडे ओले असतील तर तुम्हाला नक्कीच जास्त वेळ लागेल, 25-1 मिनिट लागतात तांदूळ भाजण्यासाठी। आता ह्या ठिकाणी आपण तांदूळ छान असे भाजून घेणार आहोत। तांदूळ व्यवस्थित भाजला आहे की नाही हे कसं पाहायचं, तर तांदूळ हातात घेतला तर तो इझिली तुटतो, दाताखाली ठेवला तर तो अगदी व्यवस्थित तुटला जातो आणि त्याचा कलरही बदलतो। तर ह्या ठिकाणी 12 मिनिटांसाठी आपण तांदूळ भाजून घेतलेला आहे। तांदूळ भाजून आपला झालेला आहे। आता आपण हरभरा डाळ पण अशीच पुसून घेणार आहोत आणि हरभरा डाळ पण आपण छान भाजून घ्यायची आहे। ह्या सर्व डाळी तांदूळ हे घ्यायच्या अगोदर व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे, पुसून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण भाजणार आहोत। हरभरा डाळ पण भाजत आली की ती नखाने अगदी पटकन तुटते आणि दाताखाली घेतली तर ती पटकन तुटली जाते। तर ह्या ठिकाणी जवळपास आपण 8 मिनिटांसाठी हरभरा डाळ पण भाजून घेतलेली आहे, परातीत काढून घेऊ। त्याच पद्धतीने आपण उडीद डाळ पण भाजून घ्यायची आहे। उडीद डाळ भाजायला आपल्याला फारसा वेळ लागलेला नाहीये, 6 ते 7 मिनिटात उडीद डाळ ही भाजून तयार होते। या ठिकाणी उडदाची डाळ पण भाजून झालेली आहे, परातीत काढून घेऊयात।
आणि आता पोहे भाजून घ्यायचे आहेत। पोहे अगोदरच भाजलेले असतात, त्यामुळे पोहे आपल्याला खूप भाजून घ्यायची गरज पडत नाही। अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी आपण पोहे हे भाजून घेणार आहोत। पोह्यांमध्येच आपण फुटाण्याची डाळ घालूयात आणि 2-3 मिनिटांसाठी भाजून घेऊ। पोहे भाजून घेतल्यामुळे ते छान असे कुरकुरीत होतात आणि भाजणीमध्ये छान लागतात ते। या ठिकाणी पोहे आणि फुटाण्याची डाळ आपण 3 मिनिटांसाठी भाजून घेतलेली आहे। आता आपण धणे आणि जिरे हे भाजून घ्यायचे आहे। धणे आणि जिरे भाजून घेतल्यामुळे त्याचा स्वाद हा जास्त वाढतो, त्यामुळे धणे जिरे हे भाजून घेणं गरजेचं आहे। तसं पाहिलं तर सर्व साहित्य हे भाजून घेणं गरजेचं आहे, त्यामुळे त्याचा स्वाद वाढतो, पीठ जास्त काळ टिकतं। तर या ठिकाणी धणे जिरे भाजून तयार आहे, म्हणजे भाजणीची आपली सर्व तयारी झालेली आहे। 2 किलो भाजणीसाठी हे मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे। आता आपण हे सर्व मिसळून घ्यायचे आहे आणि गिरणीमधून दळून आणायचे आहे। आता ही भाजणी आहे ही 2 किलोची आपण काढलेली आहे। जर तुम्हाला 1 किलोची भाजणी काढायची असेल, याच्या निम्म साहित्य घेतलं तर 1 किलोची भाजणी तयार होईल, किंवा तुम्हाला आणखी जास्त भाजणी काढायची असेल तर ह्याच्या दुप्पट तुम्ही साहित्य घेऊ शकता। तुम्हाला ज्या पद्धतीची भाजणी काढायची असेल तशा पद्धतीने जास्त काढायची असेल ह्याच पटीत साहित्य वाढवू शकता। कमी काढायची असेल तर तुम्ही साहित्य कमी करू शकता। भाजणीमध्ये आपण जो तांदूळ वापरतो तो कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल, इंद्रायणी तांदूळ नाही वापरायचा, कारण इंद्रायणी तांदूळ हा जास्त चिकट असतो, त्यामुळे तो तांदूळ सोडून तुम्ही कोणताही तांदूळ वापरला तरी चालेल। तर ह्या ठिकाणी आपलं भाजणीचं पीठ हे तयार आहे। भाजणी आपण दळून आणलेली आहे, ती तुम्ही कोणत्याही एका डब्यामध्ये भरू शकता आणि ह्या ठिकाणी 2 किलोची भाजणी आपली तयार आहे। भाजणी खूप सुंदर झालेली आहे आणि तुम्ही अशा पद्धतीची भाजणी करून पहा, चकली अप्रतिम होते, खुसखुशीत होते। अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवलेली ही भाजणी तुम्ही करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर ह्या ठिकाणी आपली भाजणी ही तयार आहे। चला मग तर आता चकल्या बनवायला घेऊ। आता चकली बनवण्यासाठी आपण पहिलं पाणी गरम करून घेऊयात। तर ह्या वाटीच्या साह्याने आपण 2.5 वाटी भरून पाणी घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या साह्याने आपण 2.5 वाटी पीठ घेणार आहोत। पाण्यासाठी आणि भाजणी मोजून घेण्यासाठी एकच वाटीचा वापर करायचा आहे। पाण्यालाही उकळी आलेली आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर 4 चमचे आपण मिरची पावडर घातलेली आहे। अगदी नावापुरती हळद घालायची आहे। हिंग ही आपण पाण्यातच घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिसळून घ्यायचं आहे। 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि मिसळून घ्यायचं आहे। आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि भाजणी घालूया। मिसळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे पीठ आहे हे 10 ते 15 मिनिट झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पिठाला मस्त वाफ बसते। पीठ अर्धा तासापेक्षा जास्त झाकून नाही ठेवायचं। जास्तीत जास्त अर्धा तास तुम्ही झाकून ठेवू शकता, पण त्यापेक्षा जास्त नाही ठेवायचं। आता जवळपास 15 मिनिट झालेले आहेत। आपण ताट काढूयात आणि एका परातीमध्ये आपण पीठ काढून घ्यायचं आहे। साधारण 1.5 चमचा आपण ओवा घालायचा आहे। पांढरे तीळ घालायचे आहे 1.5 चमचा। पांढरे तीळ आणि ओवा घातल्यामुळे चकली खूप छान लागते आणि पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। आता ह्या ठिकाणी पीठ मळताना तुम्हाला जर पीठ हे जास्त कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडं पाणी घालून पीठ भिजवलं तरी चालेल, किंवा पीठ पातळ वाटत असेल थोडं सुकं भाजणीचं पीठ घातलं तरी चालू शकतं। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण पीठ हे भिजवून घेतलेलं आहे। आपल्याला पीठ जास्त घट्टही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं। जर जास्त पीठ पातळ झालं तर त्याच्या चकल्या इतक्या खुसखुशीत लागत नाही आणि चकल्यांना व्यवस्थित काटे पडत नाही, आणि अगदी घट्टही पीठ झालं तर चकली पाडायला हे जास्त त्रास होतो आणि चकली तुटते, ती व्यवस्थित गोल बनत नाही। आता आपण ह्या ताटावर चकली पाडणार आहोत।
त्याकरता आपण ताटाला तेल लावून घ्यायचं आहे। टिश्यू पेपरवर पण चकली तुम्ही पाडू शकता। चोराला पण आपण तेल लावून घेणार आहोत। चकली पाडण्यासाठी आपण चकलीची जाळी लावून घेतलेली आहे आणि जितकं बसेल तितकं पीठ घालायचं आहे आणि चकली पाडायला सुरुवात करायची आहे। तुम्हाला हव्या तशा तुम्ही चकल्या बनवू शकता। मोठ्या किंवा छोट्या चकल्या बनवू शकता, पण जास्त मोठ्या चकल्या बनवल्या तर त्या तळायला आणखी वेळ लागतो। त्यामुळे मध्यम साईजच्या चकल्या मी बनवून घेणार आहे। तळल्या पण पटकन जातात आणि दिसायलाही छान दिसतात। तुम्ही पाहू शकता चकल्यांना किती सुंदर असे काटेही आलेले आहेत आणि एका साईडला आपण तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। तर आपल्या चकल्या पाडून तयार आहेत। चला मग तर आपण चकल्या तळायला घेऊयात। आणि राहिलेलं पीठ आहे हे असं झाकून ठेवायचं आहे, नाहीतर पीठ वाळू शकतं आणि त्याच्या चकल्या व्यवस्थित पडणार नाही। आपण चेक करूयात की तेल गरम झालं आहे की नाही। तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण चकल्या सोडूयात। चकल्या तळण्यासाठी आपल्याला खूप कडकडीत पण तेल गरम करून नाही घ्यायचं किंवा थंडही तेल नकोय। मध्यम गरम तेल आपण करून घेणार आहोत। जास्त कडकडीत तेल गरम केलं तर चकल्या आतमधून कच्च्या राहतील आणि बाहेरून त्या लाल दिसतील। तर त्याकरता आपल्याला मध्यम गरम तेलच करून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटासाठी आपण चकली अशीच फ्राय होऊ देणार आहोत आणि नंतर तिला पलटी करून घ्यायची आहे। एकदा चकली सेट झाली की मग पलटी करायची आहे। तेलाचे बुडबुडे कमी झाले की आपण चकली पलटी करून घेणार आहोत। आता आपण चकल्या मध्यम आचेवर छान तळून घेणार आहोत। लालसर कलर येईपर्यंत आपण चकल्या छान तळून घेतल्याने त्या खायलाही खूप सुंदर लागतात। मोठा गॅस करून पटपट जर आपण चकल्या काढल्या तर चकल्या आतमध्ये कच्च्या राहतात आणि त्या खायला स्वादिष्ट लागत नाही। आणि ह्या ठिकाणी आपल्या चकल्या ह्या तळून तयार आहेत। तुम्ही पाहू शकता किती सुंदर चकल्या झालेल्या आहेत। आणि अशाच पद्धतीने आपण इतर चकल्याही तळून घेणार आहोत। तर आपल्या सर्व चकल्या ह्या तळून तयार आहे। चकल्यांमध्ये बिलकुल जास्त तेल मुरलेलं नाहीये आणि अगदी खुसखुशीत आपल्या चकल्या तयार आहे आणि सोप्या पद्धतीने आपण ह्या चकल्या तयार केलेल्या आहेत। त्यामुळे चकल्या विरघळण्याचा किंवा कडक होण्याचा चान्सच नाहीये। अगदी परफेक्ट चकल्या बनतात आणि त्याही खुसखुशीत। तर आपण एक चकली तोडून पाहूयात आणि तुम्ही पाहू शकता की किती कुरकुरीत आपल्या चकल्या झालेल्या आहेत। तर अशा प्रकारे आपली चकलीची भाजणी आणि कुरकुरीत चकली ही तयार आहे। चकली अप्रतिम झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता चकलीला काटेही किती सुंदर पडलेले आहेत आणि त्याचबरोबर ती तितकी चविष्ट आणि कुरकुरीत झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही भाजणी आणि चकली बनवून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी आणि गोडाच्या रेसिपी दिवाळी फराळासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।